हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यामध्ये जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक, ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या 3 पदांच्या परीक्षा झाल्या होत्या। त्याच्यामध्ये नॉन पेसा जिल्ह्यामधील ह्या परीक्षा होत्या। तर यांचे निकाल कधी लागणार आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ऑफिशियल नोटिफिकेशन आलेला आहे, त्यामध्येच या निकालाची माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला BMC ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC ई बुक विकत घ्या। जो काही सिलेबस आहे आपला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या सर्व विषयांची माहिती दिलेली आहे आणि TCS पॅटर्ननुसार संपूर्ण ई बुक आहे। कारण आपली जी BMCची परीक्षा आहे ती TCS मार्फत घेतली जाणार आहे। तर या ठिकाणी पहा, स्पष्टपणे सूचना दिलेली आहे। जिल्हा परिषद गट क सरळ सेवा भरती 2023 सूचना। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हा परिषदमधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, त्याच्यानंतर आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला, अंगणवाडी पर्यवेक्षिका, तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांमधील आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदांचा निकाल दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत घोषित करण्यात येईल। आता इथं एक लाईन महत्त्वाची बरं का, त्यांनी हे सर्व या जिल्ह्यांमधील बिगर पेसा क्षेत्रातील म्हणजे इथं जे जिल्हे दिलेले आहेत कुठं नाशिकपासून नांदेडपर्यंत या जिल्ह्यांमध्ये ज्या परीक्षा झाल्या त्याच्यातील बिगर पेसा क्षेत्रातीलच फक्त निकाल लावला जाईल। म्हणजे त्याच्यात पेसा आणि नॉन पेसा असतो ना, तर पेसामध्ये येणारे जो भाग आहे त्याचा निकाल म्हणजे ज्यांनी पेसामधून फॉर्म भरला आहे, जिल्हा पेसाचाच आहे पण तिथं पेसामधून ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि ज्यांनी नॉन पेसामधून फॉर्म भरला आहे, तर ज्यांनी नॉन पेसामधून फॉर्म भरला आहे त्यांचाच निकाल येणार आहे। पेसामधून ज्यांनी फॉर्म भरला त्यांचा निकाल येणार नाही। पुढे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील मात्र जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल या तिन्ही पदांचा आपलं कुठला आरोग्य सेवक आणि आरोग्य सेवक पुरुष 50% आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लागलेला असेल, पुढे लागणार आहे आणि आता ग्रामसेवकचा निकाल कधी लागणार ते पहा। तर दिनांक 29 व 30 जुलै 2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी 13 जिल्हा परिषदांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेची व्यवस्था केली होती। तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येऊन सदर परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल। म्हणजे तेव्हा कोल्हापूरमध्ये मला वाटतं याचा पूर बसला होता, पुराचा फटका बसला होता, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता परंतु परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी खास करून लक्षात ठेवा 28 ऑगस्ट 2024 रोजी त्यांची परीक्षा होणार आहे। जे गैरहजर होते, ॲब्सेंट होते किंवा पुरामुळे परीक्षेला जाऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठीच बरं का। ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांना फेर परीक्षा देता येणार नाही आणि या परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल। तर हे लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या की निकाल कधी लागणार आहेत ते। तर सोप्या शब्दात सांगतो, ग्रामसेवकचा निकाल 15 सप्टेंबर 2024च्या अगोदर घोषित केला जाईल आणि आरोग्य सेवक 40% व 50% आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा निकाल 31 ऑगस्ट 2024 पर्यंत घोषित होईल। परंतु जिल्हे जरी पेसाचे असले तरी त्याच्यामध्ये 2 भाग होते, पेसाचा काही भाग आणि नॉन पेसाचा। तर ज्यांनी नॉन पेसामधून अर्ज केलेला आहे पण पेसा जिल्ह्यात त्यांचाच निकाल लागणार आहे। ज्यांनी पेसा जिल्ह्यात पेसामधून अर्ज केला आहे त्यांचा निकाल लागणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा। जर तुम्हाला GMC गट ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC गट ई बुक विकत घ्या। IBPS पॅटर्ननुसार हे ई बुक आहे।
तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.